आणि जंगलात राहणाऱ्या टार्झनची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे, पण बेळगाव मधल्या सौंदत्ती गावाजवळ एक जंगल आहे आणि या जंगलात खरा खुरा टार्झन राहतोय। गेल्या 10 वर्षापासून हा व्यक्ती या जंगलात वास्तव्यास आहे। त्याच्या घरच्यांनी त्याच्या पाठीमागे 10 वर्षांपूर्वी लग्नाचा तगादा लावला आणि त्यामुळे तो जंगलात वास्तव्याला आल्याचं तो सांगतोय। सौंदत्ती तालुक्यातल्या उगरगोळ गावातला हा तरुण आहे जो गेली 10 वर्ष जंगलातच राहतोय। बुडान खान होसमनी असं या तरुणाचं नाव आहे। गेली 10 वर्ष तो जंगलातला फक्त पाला खातोय। जंगलातल्या जीवनामध्ये आपण समाधानी आहे आणि पुन्हा काही आपली गावात जायची इच्छा नाही असं त्याचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरनं दादांसोबत चर्चा झालेली होती। सुप्रिया सुळेंची पहिल्यांदाच माहिती, तर आजच्याच दिवशी विलीनीकरण होणार होतं, अंकुश काकडेंचा दावा। चंद्रपुरात भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या ठाकरेंच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिल्याचा मनसेचा गंभीर आरोप। तर पुरावे द्या, ठाकरे सेनेच्या गिऱ्हेंचं आव्हान। भाजपसोबत जाणाऱ्या नगरसेवकांना मातोश्रीकडनं समन्स। मुंबईमध्ये मराठीचा आग्रह धरणाऱ्या ठाकरे सेनेकडनं परभणीत धार्मिक गणितांची जुळवाजुळव। सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान। औरंगजेबाचा अजेंडा रेटण्याचं ठाकरेंच्या सेनेचं काम, भाजपचा हल्लाबोल। आम्हाला अक्कल शिकवू नका, राज ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या कोश्यारींविरोधात संजय राऊतांचे बोचरे वार। तर कोश्यारी नसते तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं असतं, भाजपचं प्रत्युत्तर। माझ्या हत्येचा कट रचला जातोय, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मराठा आरक्षणासाठी लढत असल्यानं कट शिजत असल्याचा दावा। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मनभेद बाजूला ठेवत सुनेत्रा पवारांना साथ द्या, धनंजय मुंडेंचं आवाहन। पुणे आणि बीड जिल्हा नियोजन बैठकीत अजित पवारांच्या आठवणीत सगळेच भाऊक। राहुल गांधींचं संसदेचं सदस्यत्वच रद्द करा, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं अध्यक्षांना पत्र। राहुल गांधींचं वर्तन सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याची तक्रार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।